हल्ली सर्वत्र तुम्हाला पाहायला मिळतच असेल, की अगदी लहान मुलांचे सुद्धा केस लवकर पांढरे होतात, लवकर टक्कल पडलं जातं. केस गळतीचा प्रॉब्लेम तर हा त्रास तर सर्वत्र कॉमन झाला आहे. यावर उपाय करण्यासाठी बाजारामध्ये अनेक तेल उत्तम प्रकारचे मिळतातही, परंतु त्याचे भाव पाहिले की ते सर्वांनाच परवडणारे नसतात. तर अगदी घरच्या घरी आपल्या किचनमध्ये जे काही घटक आहेत, हे घटक वापरून आपण घरच्या घरी 5 ते 10 मिनिटांमध्ये अतिशय कमी खर्चामध्ये हे तेल घरच्या घरी बनवू शकता. हिवाळ्यात तर थंड हवेचा परिणाम केसावर होत असतो. यामुळे केस लवकर रुक्ष कोरडे होतात. अशा वेळी केसांसाठी काही खास औषधी गुणधर्म असणाऱ्या पदार्थामुळे केस चमकदार होतीलच, शिवाय त्यांचे गळणेही नक्कीच कमी होईल. शिवाय ते काळेभोर आणि लांबसडक होतील. केसांचा कोरडेपणा लवकर कमी होईल आणि कोंड्याचा त्रासही नाहीसा होईल. चला तर पाहूया केसांच्या सर्व समस्यावर उपयोगी असं हे तेल अगदी कमी वेळेत कमी खर्चामध्ये घरच्या घरी झटपट कसं बनवायचं आहे ते पाहूया. कविता पाटील रेसिपीज मध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. यासाठी आपल्याला अत्यंत महत्त्वाचा आणि पहिला घटक लागणार आहे तो म्हणजे कढीपत्ता. आतापर्यंत आपण अनेक पदार्थांमध्ये कढीपत्ता वापरला असेल, परंतु केसांसाठी कढीपत्ता अतिशय फायदेशीर आहे. कढीपत्त्यामुळे रक्तप्रवाह वाढून केस मजबूत होतातच, त्याचबरोबर केसातील कोंडाही निघून जातो. तर अशा प्रकारे ही फ्रेश असा कढीपत्ता घ्यायचा आहे. हा स्वच्छ धुवून घ्यायचा आणि यानंतर याची अशी पानं काढून घ्यायची आहेत. आणि ही पानं काढल्यानंतर ही पानं सावलीमध्ये सुकवायची आहेत. उन्हामध्ये वाळवायची नाहीत, तर पंख्याखाली किंवा घरातच सावलीमध्ये सुकवून यातलं पूर्ण पाण्याचा अंश आटला पाहिजे. तर अशा प्रकारे पाहू शकता ही पानं आपण सुकवून घेतलेली आहेत. तर यानंतर एक मिक्सरचं भांडे घ्यायचं आहे. यामध्ये 2 चमचे कलोंजी आणि 2 चमचे मेथीचे दाणे घ्यायचे आहेत. कलोंजी म्हणजेच कांद्याच्या बियांनाच कलोंजी म्हणतात. केसांच्या वाढीसाठी कलोंजी गुणकारी मानली जाते. यामध्ये फॉस्फरस आणि पोटॅशियम ही तत्वे भरपूर प्रमाणात आहेत. यामुळे केसांचा नैसर्गिक रंग टिकवून राहण्याकरता कलोंजी फायदेशीर ठरते. केस गळून टक्कल पडत असेल तर कलोंजीच वापरतात. कलोंजीमध्ये अँटीऑक्सिडंट आणि अँटीमायक्रोबियल गुणधर्म आहेत, ज्यामुळे केस गळतीपासून रक्षण होते, तसेच केसातील कोंड्यांची समस्याही दूर होते. पांढऱ्या केसांच्या समस्येवर मेथी अत्यंत गुणकारी आहे. मेथीमुळे केसांचा रंग टिकवून ठेवणे, केसांचे पांढरे होण्यापासून रक्षण करणे, त्याचबरोबर केस चमकदार होणे यासाठी मेथी उपयोगी आहे. आता हे सर्व मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचं आहे. त्याचबरोबर ही जी सुकवून घेतलेली कढीपत्त्याची पानं आहेत ही सुद्धा या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायची आहेत. आता ही बारीक करण्यापूर्वी यातील 3 ते 4 पानं अशी बाजूला काढून घ्यायची आहेत. आता याचा उपयोग कशासाठी करायचा आहे हे मी पुढे सांगणार आहे. आता मिक्सरमधून याची एकदम बारीक अशी पूड करून घ्यायची आहे. यामध्ये पाणी तेल काहीही वापरायचं नाही. छान अशी याची पूड तयार होते. पाहू शकता ही आपली आता पूड तयार झालेली आहे. तर यानंतर गॅसवरती पॅन किंवा तुमच्याकडे जर लोखंडाची कढई अवेलेबल असेल तर लोखंडाची कढई घ्यायची आहे आणि यामध्ये 200 मिली खोबरेल तेल घ्यायचं आहे. तेल फक्त खोबरेल तेलच वापरायचं आहे, इतर कोणतंही घ्यायचं नाही. आणि हे मात्र सर्व प्रमाण जे आहे हे मोजून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी आपलं हे 200 मिली खोबरेल तेल घेतलेलं आहे. यामध्ये 50 मिली एरंडेल तेल वापरायचं आहे. कोणत्याही मेडिकल स्टोअरमध्ये हे सहज उपलब्ध होतं. आता हे तेल गरम झालं की यामध्ये आपण जी पूड बनवून ठेवलेली आहे ही यामध्ये मिक्स करायची आहे. अतिशय महत्त्वाची सूचना, अतिशय महत्त्वाची टीप या ठिकाणी लक्षात घ्यायची आहे. गॅसची फ्लेम पूर्णपणे मंद ठेवायची आहे. एकदम मंद आचेवरतीच हे आता 3 ते 4 मिनिटं मिश्रण चांगलं शिजवून घ्यायचं आहे. आता आपण जी कढीपत्त्याची 3 ते 4 पानं बाजूला साईडला ठेवली होती ती आता यामध्ये टाकायची आहेत. तर याचं कारण काय, तर आता मी 3 ते 4 मिनिटं शिजलेलं की आपलं तेल तयार होतं हे असं सांगितलेलं आहे, परंतु बऱ्याच जणांचं हे ओळखायचं कसं की तेल तयार झालं आहे का आपलं किंवा शिजलेलं आहे का. तर ही जी पानं आपण अखंड टाकलेली आहेत ही पानं तेलामध्ये एकदम कुरकुरीत झाली की समजायचं तेल आपलं तयार झालेलं आहे. हे जास्त वेळ जर तुम्ही तेल आटवत बसलात तर हे घटक जे आहेत हे करपले जातील आणि याचे गुणधर्म कमी होतील. यामुळे प्रमाणातच हे
शिजवायचा आहे। व्हिडिओ थोडा जरी आवडला तर प्लीज व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। चॅनलवर अजूनही नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनची घंटा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला अशा नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळत राहील। अगदी मंद आचेवरती 3 ते 4 मिनिट झालेले आहेत। पाहू शकता मंद आचेवर असल्यामुळे याला जास्त असे बुडबुडे पण येत नाहीत। आता आपण चेक करायचं आहे। यामध्ये जे पानं आपण टाकली होती ही पानं एकदम हातात घेतल्यावर चुरडली पाहिजे, मग आपलं तेल तयार आहे असं समजायचं आणि गॅस बंद करायचा आहे। आता हे तेल लगेच गाळून घ्यायचं नाही, तर हे तेल कसं लावायचं आहे, आठवड्यातून किती वेळा लावायचं आहे, हे सुद्धा मी या व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे। आणि हे तेल आहे असंच आता याच्यावरती थोडं थंड झालं याच्यावरती झाकण ठेवायचं आणि 12 तास हे या तेलामध्ये हे असंच राहून द्यायचं आहे। हे मिश्रण 12 तास याला काहीही करायचं नाही आणि 12 तासानंतर या आपण पाहू शकता हे तेल एकदम छान असं आपलं आता तयार झालेलं आहे। आता एक भांडं घ्यायचं आहे, याच्यावरती एक जाळी ठेवायची आणि एक कॉटनचं कापड याच्यावरती अंथरून यामधून हे तेल आपण आता गाळून घ्यायचं आहे। ते कॉटनच्या कापडामधून गाळल्यामुळे पाहू शकता तेल वेगळं झालेलं आहे आणि हा चोथा एका साईडला बाजूला होतो। आता या ठिकाणी हा जो चोथा आहे तेल काढल्यानंतरचा हा आपण फेकून द्यायचा नाही, तर हा सुद्धा अतिशय उपयोगी असतो। यामध्ये थोडं दही मिक्स करून केस धुण्यापूर्वी एक अर्धा तास आपण हे केसांना लावायचं आहे आणि नंतर केस धुवायचे आहेत। अतिशय मऊ चमकदार असे हे केस होतात आणि केसांना याचा फायदा होतो। तर यामुळे हे जो चोथा आहे हा सुद्धा टाकायचा नाही। तर पाहू शकता आपलं तेल कलर पण किती छान आलेला आहे। किती छान असं हे घरच्या घरी एकदम साध्या सोप्या पद्धतीने हे घरीच आपण तेल तयार करू शकता। तर हे आठवड्यातून 1-2 वेळा तरी लावायचं आहे। शक्यतो तुम्ही रात्री लावलं आणि सकाळी केस धुतले तरी चालतील किंवा नियमित वापरलं तरी सुद्धा याचा एवढा वास वगैरे येत नाही। तर अशा प्रकारे हे बनवून आपण एखाद्या बाटलीमध्ये हे तेल भरून ठेवायचं आहे आणि नित्यनेमाने वापरलं तरी चालेल, परंतु कमीत कमी आठवड्यातून 2 वेळा तरी नक्की हे तेल वापरा, नक्की तुम्हाला परिणाम दिसून येईल। कमेंट करून कळवा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला। व्हिडिओ शेवटपर्यंत वॉच केल्याबद्दल मनापासून धन्यवाद। चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये।